किचन ऑर्गनायझेशन. मसाल्याचा डबा कुठे ठेवायचा, चहा साखरेचे डबे कुठे ठेवायचे, गव्हाच्या पिठाचा डबा कुठे गेला पाहिजे, बरं गव्हाच्या पिठाच्या डब्याच्या इथे काय ठेवायचं, काय नाही ठेवायचं, ग्रोसरी कशी स्टोअर करायची. तर आपण आज मी माझं किचन कसं ऑर्गनाईज करते ते बघूयात. पण असं छान छान टिप्ससाठी पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर हे अर्थातच तुम्ही आधी किचन टूर बघितलेले आहे. यू शेप किचन आहे हे. यू शेप म्हणजे काय की ट्रायंगल फॉर्मेशन झालं पाहिजे. मागे किचन सिंक आहे, त्याच्या एका बाजूला गॅसचा स्टव आहे आणि एका बाजूला युटिलिटीज म्हणजे फ्रीज, अव्हन, मिक्सर वगैरे. याला ट्रायंगुलर किचन असं म्हणतात. याच्यामुळे ॲक्सेस प्रत्येक गोष्टीचा छान होतो आणि त्याचसोबत युटिलिटीच्या दृष्टीने सोयीस्कर पडतं. इथपर्यंत याला मला 20 वर्षांचा वेळ गेलेला आहे. त्यामुळे हेवा वाटून घेऊ नका. मजल दर मजल करत इथपर्यंत आलेलो आहे आणि सेटबॅक कमबॅक करत करत इथपर्यंतचा आत्ताशी कुठे प्रवास पूर्ण झालेला आहे. आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे, पण सो फार सो गुड. तर हे आहे किचन आयलंड. शूटसाठी लागतं म्हणून, आणि हा आम्ही पूर्ण ओपन किचन करून घेतला आहे. अर्थातच शूटच्या दृष्टीने ओरिजिनल लेआउटमध्ये पूर्ण बंद किचन आणि इथे फक्त एक एंट्री होती. आम्ही पूर्ण भिंत काढून घेतली. भिंत नाही, ड्रायवॉल आहे तिथे, त्या काढल्या आणि हे ओपन लेआउट केलं. हे मुव्हेबल आहे, पूर्ण घरभर फिरतं. तर इथे हे आम्ही जेव्हा शूट नसतं तेव्हा इथे अरेंज करतो. याच्या खाली पण भरपूर गोष्टी आहेत. माझ्या शूटसाठी जे जे लागतं सामान, साहित्य, ते यामध्ये आहे. या ड्रॉवरमध्ये लागणाऱ्या वाट्या, चमचे, पळी जे काही असेल ते खाली आहे. आता इथे डावीकडे आलो आपण की हा युटिलिटी एरिया आहे, मिनी युटिलिटी एरिया. हे इकडे शिफ्ट होतं. इथे खाली छोटं स्टूल दिसत असेल. उंच कप्पे आहेत. माझी उंची कमी आहे, वर चढावं लागतं आणि वरच्या गोष्टी काढाव्या लागतात. इतकं सोपं आहे. फक्त लाफ्ट नाही आहे, इतकंच आहे. एक सिंध कॅबिनेट्स आहेत. आता मिक्सर आहे. तर मिक्सरची भांडी, त्याचं स्टोरेज इथे खालच्या लास्ट ड्रॉवरमध्ये आहेत. मग ते फूड प्रोसेसरचं भांडं असेल, चटणी पॉट असेल, ते सगळं खाली आहे. टोस्टर आहे आणि फ्रूट बास्केट अनेक वर्ष मी वापरते. अनेक व्हिडिओजमध्ये पण तुम्ही बघितली असेल. आणि अर्थातच फळांच्या राजाचे आता या फ्रूट बास्केटमध्ये विराजमान झालेले आहेत, कारण इतर फळांकडे कोणही ढुंकूनही बघत नाही. राजांचं आगमन झालेलं आहे. त्याच्या खाली मग लसूण, बटाटा, टोमॅटो असेच मी सेपरेट स्टोअर करते. पूर्वमुखी घर आहे. सूर्याची किरणं थेट गॅस स्टोववर, आयलंडवर येतात, पण यावर पडत नाहीत. जिथे जास्त सूर्यप्रकाश असतो ना तिथे हे बटाटा, लसूण झालं किंवा टोमॅटो झालं, याचं स्प्राउटिंग पटपट होतं आणि मग ते खराब पटकन होतात. म्हणून थेट सूर्यप्रकाशाचे संपर्क नाही, पण हलकंसं त्याला बास्केट असल्यामुळे हलकीशी हवा देखील खेळती राहते. त्याच्या खाली अर्थातच कांदे आहेत आणि प्रत्येकाला न्यूजपेपरचं लायनिंग लावलेलं आहे. लायनर खरेदी करायचा मला प्रचंड आळस आहे. ओव्हरऑल खरेदीचाच मला जाम आळस आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कशा कुठे खरेदी करायच्या खाली कळवा. ॲस्थेटिक सेन्स माझा 0 आहे. त्यामुळे किचन फार काही तुम्हाला ॲस्थेटिक इकडनं तिकडनं कुठूनच दिसणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की तोडफोड न करता, फार डॅमेज न करता जर हे ॲस्थेटिक रिडेकोरेट होऊ शकतं, तर madhurazrecipe@gmail.com कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. याच्यावर खाऊचा माऊ आहे म्हणजे खाऊचं सेक्शन आहे. तर स्नॅक्स ठेवलेले असतात, असे ट्रेज आहेत. मग पॉपकॉर्नची पाकिटं आहेत, मसाले आहेत, सिरियल्स आहेत, त्याचसोबत नमकीन आहे. सिरप मी कधीच फ्रीजमध्ये स्टोअर करत नाही. सिरपच्या इथे इन्फॉर्मेशन लिहिलेली असते ती वाचायची. जर रूम टेम्परेचरवर स्टोअर करा असं मेन्शन केलं असेल तर ते स्पेसिफिकली असं मी बाहेरच स्टोअर करते, फ्रीजमध्ये गर्दी करत नाही. आणि वरचे सेक्शन्स आहेत ते मग युटिलिटीच्याच गोष्टी आहेत. तिथे ग्रिल आहे, सँडविच ग्रिल आहे जे मुलांना प्रचंड आवडतं, वॅफल मेकर आहेत, त्याच्या वेगवेगळ्या अटॅचमेंट, हे सगळं वर टॉप शेल्फला ठेवलं आहे, जेणेकरून पॅनकेक्स करायचं आहे, काय करायचं तेव्हा ते लगेच इथल्या इथे घेऊन प्लग इन करून वापरू शकतो. थोडं पुढे आलं तर मायक्रोवेव्ह अव्हन आहे. अव्हनचा जास्तीत जास्त ऑर्गनायझेशनमध्येच उपयोग होतो, किचन ऑर्गनायझेशनमध्ये, कारण अव्हन वापरलाच जात नाही. कारण सगळ्यांना रेसिपी हव्यात, तव्यातल्या, पातेल्यातले केक, कुकरचे केक, कढईतले केक.
अव्हनच्या केकची रेसिपी होतच नाही. त्यामुळे पूर्ण हा अव्हन आमचा युटिलिटी म्हणूनच वापरला जातो. वर अर्थातच थोडा हा लहान सेक्शन आहे जिथे कटलरी खूप छान बसतात. डिनर प्लेट्स, डिनर बोल्स, गेस्ट कोणी येणार असतील तर त्यांच्यासाठी जे स्पेशल कटलरी आहे इथे सेफ राहते, म्हणून ते इथे ठेवले. सूप बोल्स. वर हा खूप मोठा पुलोवर कप्पा आहे जिथे रॅन्डम गोष्टी आहेत. मिक्सरच्या ज्या एक्सटर्नल अटॅचमेंट आहेत, काही शूटला लागणाऱ्या थाळ्या आहेत वेगवेगळ्या, तर त्या सगळ्या तिथे आहेत. साईड बाय साईड डोअरचा फ्रीज आहे. एका दिवसात 5-5 रेसिपी होतात. मग स्टोरेज भरपूर लागतं. सलग 2-3 दिवस शूट चालतं. मग असं 15 रेसिपीचं म्हणलं तर खूप साहित्य होतं गोळा. ते स्टोअर करण्याच्या हेतूने साईड बाय साईड डोअरचा फ्रीज मला खूप उपयोगी पडतो युटिलिटीच्या दृष्टीने. पुढे आलं की ते थोडीशी सजावट आहे. ते थँक्स टू इंटिरियर डेकोरेटर, हे त्यांनी केलं, हे माझं डोकं नाही आहे. किचनचं सिंक आहे. सिंकच्या खाली ऑर्गनायझेशन म्हणाल तर इथे बऱ्यापैकी हा रिकामाच कप्पा आहे, फार काही नाही आहे. डस्टबिन आहे. हा बाहेर येतो, ज्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा असं होतं, आणि रात्री झोपायच्या आधी आम्ही ते पूर्ण आवरून ठेवतो. आणि हा रोजच्या वापराचा सिंक नाही आहे. सेपरेट जसं आपलं ड्राय बाल्कनी असतं तसं इथे या घरातही युटिलिटी एरिया डेडिकेटेड आहे, जिथे मशीन, ड्रायर, लॉन्ड्री असं करू शकतो, प्लस भांडी घासू शकतो. त्यामुळे अगदी बाटल्या विसळायचे किंवा विसळी फक्त इथे होते, अदरवाईज हे मेन युटिलिटी नाही आहे. हे लागतं. प्यायचं पाणी, रोजच्या वापराचं पाणी, ते सगळं इथे असतं. हा जो सेक्शन आहे हा पूर्ण डेडिकेटेड बेकिंगचं सेक्शन आहे. मग तिथे फॉइल्स तुम्हाला बघायला मिळतील, बटर पेपर बघायला मिळतील, भरपूर ढिगाने ट्रेज आहेत माझ्याकडे. मफिन ट्रेज आहेत, कपकेकचे ट्रे आहेत, असे वेगवेगळे फोम ट्रेज आहेत, ब्रेडचे ट्रेज आहेत. सो हे सगळं इथे आहे. मग बेकिंग पावडर, इसेन्स, हे सगळं इथे स्टोअर केलं आहे. सो हा पूर्ण बेकिंगचा सेक्शन आहे. आणि अर्थातच दिनदर्शिका आहे, त्याच्याशिवाय आपलं घोडं पुढे जातच नाही. मी रेसिपीचं प्लॅनिंग करत असते, शेड्यूल लावत असते. ट्रॅव्हल शेड्यूल असतं तेव्हा मला पहिले कॅलेंडर घेऊन बसावं लागतं. नाहीतर चतुर्थीच्या दिवशी जर चिकनची रेसिपी केली की मला काय धुता तुम्ही विचारू नका. इथे अगेन नूडल्स वगैरे आहेत, इन्स्टंट नूडल्स आहेत, थोडं बेकरी आहे. आणि वर माझ्याकडे ना खूप पाहुणे येत असतात, सारखं वर्दळ असते. मग डिस्पोजेबल्स भरपूर आहेत, ज्याच्यामध्ये कप्स आहेत, वाट्या आहेत, प्लेट्स आहेत. सो डिस्पोजेबलचा सेक्शन तो आहे की एकदा काढलं की ते सगळं एका स्ट्रोकमध्ये निघतं. आता इथे जो सेक्शन आहे हा गुळ बऱ्यापैकी वापरते, किंवा तांदूळ आहे, वेगवेगळ्या व्हरायटीचे तांदूळ आहेत, लॉंग ग्रेन आहे याच्या मागे, पिठी साखर आहे, कॉर्नफ्लॉवर आहे. हे कमी वापरातल्या गोष्टी, किसलेलं खोबरं आहे की जे फार लागत नाही, म्हणून ते असं एक बाजूला आहे. वर तांदूळ वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. आणि काही बेकरीचं गोष्टी आहेत त्याही तिथे आहेत. खाली हा पूर्ण ऑर्गनायझेशनचा भाग आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कुकर मी ठेवलेले आहेत. अगदी पहिल्या रेसिपीपासून मी जो कुकर वापरते त्या कुकरपासून ते आत्तापर्यंत ट्रायप्लायचा कुकर जो वापरते, असे सगळे कुकर फक्त या सेक्शनमध्ये आहेत. त्या कुकरच्या जाळ्या, त्या कुकरची भांडी, जेणेकरून काढायला आणि ठेवायला सगळ्यांनाच खूप सोयीचं पडेल. अगेन इथे मग पुलोवर ट्रॉली आहे. इथे मग ज्या गोष्टी खूप कमी लागतात, मग याच्यामध्ये कडधान्य आहेत जे सेपरेट ठेवलेत, कुठे इतर ग्रोसरीमध्ये मिक्स नाही केले. खाली बघाल चवळी वगैरे आहे. कधी कधी थोडी धान्य लागतात. याच्यामध्ये बाजरी आहे काही रेसिपीला, तर हे सगळं यामध्ये स्टोअर केलं आहे की जे फार नाही लागत का. आता इथे हे काळे तीळ आहेत, कलोंजी आहे, गुळ पावडर आहे, की हे फारसं मी वापरत नाही, ते मग सगळी गोष्ट इथे स्टोअर केली आहे. इथे अगेन मग तवे आहेत. माझं मेन पुश चॉपर, तवे, खलबत्ते, वेगवेगळ्या चाळण्या, वेगवेगळ्या गाळण्या, मोस्टली डोशाचे तवे, कास्ट आयर्न, हे सगळं स्टोरेज इथे केलेलं आहे. लायनर अगेन नाही आहे. मला लिंक शेअर करा. मला खरेदीचा खूप आळस आहे, त्यामुळे आम्ही रद्दी पेपरवर काम चालवत आहोत सध्या. फक्त आळस आहे या एकमेव कारणामुळे.
इथे पिठं असतात ज्याच्यामध्ये बेसिकली बेसनचं पीठ, मागे हळद जी फार लागत नाही म्हणून, आणि तांदूळाचं पीठ. सो असं कॅटेगरायझेशन होतं. इथे एक्स्ट्राच्या बाटल्या खूप, म्हणजे एखादं आपण गोष्ट घेतो आणि खूप बाटल्या राहतात बघा, विकत आणतो त्या रिकाम्या होतात. ही शेजवान सॉसची बाटली आहे, हे मी काही टाकून नाही देत, कारण लोणची घातली, चटण्या घातल्या, वाटणं केली की मी घरी ठेवत नाही, मी वाटून मोकळे होते, मग लोकांना द्यायला फार बरं पडतं. त्यामुळे या बरण्या काही मी टाकून देत नाही. जे काही झालं बल्कमध्ये जे काही होतं ते भरते आणि मैत्रिणी, रिलेटिव्स त्यांच्याकडे जाते. सगळ्यात हा कप्पा माझा खूप युजफुल होतो. यामध्ये मसाले आहेत वेगवेगळे. हे रोटेटिंग ट्रे आहे त्यामुळे सारखं पडझाड नाही होत. वेस्टर्नचा हा सेपरेट कप्पा आहे, हा आपला डेली मसाल्यांचा आहे आपला. आणि इथे मग कॉन्टिनेंटलचे काही सिझनिंग आहेत, चाटचे सिझनिंग आहेत, मेनली चाट मसाला, काळं मीठ. चाटचं सेक्शन, कॉन्टिनेंटल आणि रोजचे वापराचे मसाले, असं 3 कॅटेगरायझेशन इथे केलंय. स्टीमिंगची सगळी भांडी इथे आहेत, मोठं इडली पात्र, त्याच्यावर छोटं स्टीमर, हे काही एक्स्ट्राची भांडी आहेत जी वापरत नाही, ते सगळं असं इथे स्टोअर केलंय. सगळ्यात महत्त्वाचा कप्पा आहे हा, जिथे रोजच्या वापराच्या पळी आहेत. त्याच्या खाली मसाल्यांचं सेक्शन आहे, मसाल्याचा डबा, मीठ, हिंग, खलबत्ता, सुकं पीठ, पोळी लागताना ते सुकं पीठ लागतं ते. सो हे सगळं इथे असं ऑर्गनाईज केलं आहे. याच्या खाली शक्यतो फार हाताळायला लागत नाही अशा गोष्टी मी ठेवते, की हे रँडम जेवणाचे डबे आहेत, शाळेचे डबे. आता शाळांना सुट्टी आहे त्यामुळे उपयोगी नाही, पण शाळा सुरू झालं की ते लागते, जेणेकरून इथे जो माणूस काम करतोय त्याला सारखं मूव्ह करायची गरज नाही पडणार. बाउल्स आहेत, काचेचे स्टोरेज बाउल्स, टिफिन, कप्स, लेफ्ट ओव्हर जे राहतं उरलेलं अन्न ते काढण्यासाठीचे बाउल आहे. आणि खाली जे आहे ते खाली कढया आहेत, सगळ्या वेगवेगळे तवे, कढया ते खाली ठेवले. आता पुढे रोजच्या वापराचे जे काही ताट, वाट्या आहेत त्या इथे आहेत, ते इथे स्टोअर केलंय. इथे चहा, साखर मेन. सकाळी उठलं की इथे मी कुकिंग करत असताना आहे ना, माझ्या उजव्या हाताला जे मला सगळ्यात जास्त लागतं, म्हणजे मी ऑर्गनाईज असं केलंय, कारण मी डावखुरी नाही आहे, मी उजवा हातच जास्त वापरते. त्यामुळे मला कुकिंग करताना जे लागतं, मसाल्याचा डबा आहे, मीठ आहे, चहा, साखर, की जे सारखं वापरलं जातं ते क्विक ॲक्सेसिबल म्हणून इथे. मग कमी वापरलं जातं. मग डाळ, तांदूळ, शेंगदाणे ते या बाजूला आहेत. इथे भांडी आहेत, लेफ्ट ओव्हर, म्हणजे आपण बऱ्याचदा शेंगदाणे भरून ठेवतो, थोडेसे उरतात, रवा भरतो, थोडंसं पाकिटमध्ये उरतं, कारण त्याची क्वांटिटी आणि बरणीचं माप कधी बऱ्याचदा बसत नाही. मग ते पुड्या आहेत, त्याला रबर लावून इथे एक ट्रे ठेवला, त्यामध्ये ते आम्ही ठेवतो. आठवड्यातून एकदा त्याचं चेकिंग होतं, त्यातलं जे उरलेलं आहे सामान ते बरणीमध्ये रिफिल केलं जातं. असं ते सोपं पडतं. आणि इकडे मनस्वीचा कॉफी सेक्शन आहे, तिला जे कॉफीज आवडतात ते ती कलेक्शन करते आणि ठेवते आणि एन्जॉय करते. तिचं कॉफी लवर, तिला ब्लॅक कॉफी आवडते, तिला फिल्टर कॉफी आवडते, एस्प्रेसो शॉट्स आवडतात. त्यामुळे कॉफीचे वेगवेगळे व्हेरिएशन्स ती खूप ट्राय करत असते. मोका, फ्रॅपेचिनो, बरंच काय काय करत असते. पण ती करते आणि खूप उत्कृष्ट. म्हणजे दोघंही, मंथन आणि मनस्वी, आपल्या ज्या लाईफ स्किल्स आहेत आपण जे म्हणतो त्याची लाज दोघांनाही वाटत नाही. स्वयंपाक उत्तम करतात, म्हणजे मी नसताना उपाशी राहत नाही. दुसरी गोष्ट, भांडी घासणं, स्वच्छता करणं, साफसफाई करणं, यामध्येही या बेसिक लाईफ स्किलमध्ये येतात. याची त्यांना दोघांनाही अजिबात लाज वाटत नाही. लाज वाटण्यासारखं हे काम नाही, कंटाळाही नाही करत. स्वतःचा रूम स्वच्छ करणं, आपण जिथे राहतो ती जागा व्यवस्थित स्वच्छ करणं, याच्यासाठी ही जबाबदारी आहे घरातल्या राहणाऱ्या व्यक्तींची, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. त्यामुळे घरात पसारा न ठेवणं, जेवण झालं की ताट उचलून ठेवणं, स्वतःचं जेवण स्वतः वाढून घेणं, या ज्या बेसिक लाईफ स्किल आहेत. स्वतःचे सॉक्स, मोजे काढलेले जागेवर ठेवणं, दप्तरं जागेवर ठेवणं, पुस्तकं. मंथन आणि मनस्वी त्यांचा रूम दुसरं कोणीही आवरत नाही, तेच आवरतात. महिन्यातून 3 आठवड्यातून 4 आठवड्यातून एक वेळ काढून पूर्ण ऑर्गनाईज करणं, व्यवस्थित करणं, डस्टिंग करणं, हे त्यांचं ते काम करतात. याच्यासाठी त्यांना कुठलीही हेल्प मी करत नाही. आणि घरात ज्या मदतनीस ताई आहेत
अगदीच त्यांना जर एखादी क्रिटिकल गोष्ट आहे की जिथे हवं तर त्या मदत करतात. अदरवाईज दे आर ऑन देअर ओन आणि तेही आनंदाने, कुठेच कुटकुट न करता, किरकिर न करता, तोंड वेडवाकडं न करता 100% इन्व्हॉल्वमेंटने राहतात. जेव्हा आपण ज्या घरात राहतो तेव्हा त्या घराप्रती आणि माणसांप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या असतात, त्या आनंदाने पार पाडाव्या आणि ते पाडत असतात. सो हे आहे असं माझं किचन ऑर्गनायझेशन. तुम्ही तुमचं किचन ऑर्गनाईज कसं करता नक्की सांगा. बरं, शेवटची महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते. किचन ऑर्गनायझेशन हा रिऑर्गनायझेशनचा भाग आहे. याला कन्सिस्टंटली तुम्हाला रिअरेंज करावं लागतं, रिऑर्गनाईज करावं लागतं. एकदा एक बेस फाउंडेशन सेट करू शकता, हे इथे हवं, हे इथे हवं, हे इथे. पण तो जो पसारा आहे, तो पडणारा कचरा आहे, हाताचे डाग लागतात, सांडलवंड होते, ही जी प्रोसेस आहे ना, क्लिनिंगची प्रक्रिया, सारखं रिफिल करा, रिकामं झालेलं लिस्ट डाऊन करा, ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. हे एकदा केलं आणि झालं, झोपलं, डायरेक्ट पुढच्या वर्षी जागं झालं आणि केलं असं नाही होत. त्यामुळे महिन्यातला एक डेडिकेटेड वेळ याला द्यावा लागतो. आम्ही आठवड्याला देतो, महिना पण नाही. पण हा वेळ द्यावा लागतो. याच्याशिवाय किचन नीट, क्लीन आणि ऑर्गनाइज्ड राहत नाही. आणि यामध्ये घरातल्या मंडळींचाही सहभाग असला तर तुमचं कामही सुखकर होतं. तर बोनस टिप आणि आजच्या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.